नमस्कार. गलाटी नदीला पूर आल्याने पिठोरी शिरसगावमध्ये गावात पाणी शिरले होते. खूप काही नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यासाठी तहसीलदार आदरणीय विजय चव्हाण साहेब यांनी पुढाकार घेऊन गावातील नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आलेली. त्यावेळी चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही सर्व प्रक्रिया मोजे पिठोरी शिरसगाव येथे राबवण्यात आलेली आहेत. तेथील गावकऱ्यांनी सुद्धा त्यांचे आभार मानलेले आहेत. ऐनवेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून तहसीलदाराने जे उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल गावकऱ्यांनी सुद्धा त्यांचे प्रत्यक्ष आभार मानलेले आहेत. आपण पाहू शकतो पिठोरी शिरसगावातील हे दृश्य आहे. त्यावेळी सोबत गावचे तलाठी तसेच ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते. गलाटी नदीला आता सध्यासुद्धा भरपूर प्रमाणात पाणी आहे, त्यामुळे तहसीलदार साहेबांनी सतर्क राहण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सर्व नागरिक एकमेकांना प्रशासन सहकार्य करीत आहे. आपल्या पिठोरी शिरसगाव तालुका अंबडी येथील गलाटीचे नदीचे पाणी गावात शिरल्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. तर पुरवठा साहेब आपले नाईब साहेब यांनी तातडीची मदत करून खांडे भराड साहेब यांनी तातडीची मदत करून 5-25 लोकांना अन्नधान्य वाटप केलं. त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं नाईब तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांचे मनापासून गावातल्या सर्व लाभार्थ्यापासून मी त्याचं अभिनंदन करतो. असंच आमच्या गावाला सहकार्य करावं की शासनाला या आमच्या गावाचा पुरवठा कळवा. कलेक्टर ऑफिसला जी काय निधी येईल ती आमच्या गावाला द्या. आणि मेन गोष्ट, जाणारे उपाशी माणसं भरपूर जेवलेत. जाणारे उपाशी तुम्ही कलेक्टर साहेबाला ताबडतोब प्रस्ताव पाठवून आमच्या जाणाऱ्याला चारा भेटन अशी तुम्ही व्यवस्था करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि खांडे भराड साहेब आपल्या गावाला आलेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद.